नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण सराव संच 1.2 पाहितला आहे. आता आपल्याला सराव संच 1.3 पाहायचा आहे. त्या अगोदर त्या सराव संचावर आधारित काही आपल्याला व्याख्या पाहायच्या आहेत. समरूपतेच्या कसोट्या 4 आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. पहिली कसोटी को कसोटी, दुसरी को कसोटी, तिसरी बा कसोटी आणि चौथी बा कसोटी. तर मग आपण सुरू करूया त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या. त्यामध्ये नंबर 1 को याचा अर्थ कोण. को कसोटी दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदू मधील दिलेल्या एकाच एक संगतीनुसार संगत कोण जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण को कसोटीनुसार काय असतात, समरूप असतात. या ठिकाणी को याचा अर्थ कोण म्हणजे लक्षात घ्या, पहिल्या त्रिकोणाचे तिन्ही कोण जर दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणासोबत जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण को कसोटीनुसार काय असतात, समरूप असतात. या ठिकाणी आकृतीमध्ये पहा, आकृतीत त्रिकोण ABC व दुसरा त्रिकोण PQR मध्ये ए हा कोण एकरूप P या कोणासोबत सारखी खूण दिलेली. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो कोण A हा एकरूप आहे कोण P, कोण B हा एकरूप आहे कोण Q सोबत, कोण B हा एकरूप आहे कोण Q, त्याचबरोबर कोण C हा एकरूप कोण R सोबत आहे, कोण C हा एकरूप कोण R. पहिल्या त्रिकोणाचे तिन्ही कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणासोबत एकरूप आहेत, म्हणजेच आपण म्हणू शकतो त्रिकोण ABC हा समरूप आहे त्रिकोण PQR. को कसोटी, को कसोटी पहिल्या त्रिकोणाचे जर तिन्ही कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणासोबत एकरूप आले तर समजायचे हे दोन त्रिकोण समरूप आहेत को कसोटीनुसार. त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या, त्यामध्ये कसोटी नंबर 2 को कसोटी. दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदू मधील दिलेल्या एकाच एक संगतीनुसार जर एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणाशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण को कसोटीनुसार समरूप असतात. ही जी व्याख्या आहे आधीच्या व्याख्येवरच अवलंबून आहे. तिथं 3 कोण होते तर या ठिकाणी किती कोण आहेत, 2 कोण आहे. पहिल्या त्रिकोणाचे 2 कोण जर दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 कोणासोबत एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण को कसोटीनुसार समरूप असतात. आकृतीमध्ये पहा, आकृतीत त्रिकोण ABC व दुसरा त्रिकोण आहे पहा PQR. पहा आकृतीमध्ये ABC हा त्रिकोण PQR या त्रिकोणाशी समरूप दाखवायचे आपल्याला. कोण A हा एकरूप कोण P सोबत आहे, कोण B हा एकरूप कोण Q सोबत आहे, म्हणजे हे दोन त्रिकोण को कसोटीनुसार काय समरूप आहेत. मग मी म्हणू शकतो कोण A एकरूप कोण P दिले आपल्याला आकृतीमध्ये आहे, कोण B एकरूप कोण Q हे पण दिलेलं आहे. म्हणून म्हणू शकतो त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR को कसोटी. या ठिकाणी पहा, पहिल्या त्रिकोणाचे 2 कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 कोणासोबत एकरूप आहेत, म्हणून हे दोन त्रिकोण समरूप आहेत. कोणती कसोटी, को कसोटी. कसोटी नंबर 3 बा कसोटी. बा म्हणजे बाजू, को म्हणजे कोण, बा म्हणजे बाजू. दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदू मधील दिलेल्या एकाच एक संगतीनुसार त्यांच्या संगत बाजूंच्या 2 जोड्या एकाच प्रमाणात असतील आणि त्या बाजूंनी समावेश केलेले कोण एकरूप असतील तर
ते दोन त्रिकोण बा को बा कसोटीनुसार समरूप असतात. या ठिकाणी पहा, पहिल्या त्रिकोणाच्या दोन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजूशी प्रमाणात असतील. प्रमाणात असतील म्हणजे काय? ए बी भागिले पी क्यूचं गुणोत्तर आणि बी सी भागिले क्यू आरचं गुणोत्तर काय येईल? सारखं येईल. तर या ठिकाणी पहा, आकृतीत त्रिकोण ए बी सी व दुसरा त्रिकोण पी क्यू आर, बाजू ए बी भागिले बाजू ए बी भागिले पी क्यू बरोबर आहे बाजू बी सी, दुसरा आणि तिसरा बिंदू बी सी भागिले काय? क्यू आर, यांचं गुणोत्तर 1/2 आहे. आता कसं आहे पहा, बाजू प्रमाणात आहेत. ए बी भागिले पी क्यू, ए बीची किंमत 1 आहे, पी क्यूची किंमत 2 आहे, म्हणजे ए बी भागिले पी क्यूचं गुणोत्तर 1/2 आलं. त्याचबरोबर बी सीची किंमत आपल्याला काय दिली? 4 दिलेली आहे, 2 दिली. क्यू आरची किंमत किती दिलेली आहे? 4 दिलेली आहे. बेग बे बे दोन्ही 4, इथं पण गुणोत्तर 1/2 आलं. पहिल्या बाजूंचं गुणोत्तर आणि दुसऱ्या बाजूंचं गुणोत्तर सारखं आलं, म्हणजे त्या बाजू प्रमाणात आहेत. म्हणजे या ठिकाणी 1/2, 2/3, पण कोणतं का गुणोत्तर असं ना, ते सारखं यावं लागते, तेव्हा त्या बाजू प्रमाणामध्ये असतात. म्हणून या ठिकाणी आपण म्हणू शकतो, पहिल्या त्रिकोणाची बाजू पहिल्या त्रिकोणाच्या दोन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजूशी प्रमाणात आहेत, म्हणजे त्यांचं गुणोत्तर समान आहे. त्याचबरोबर या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला बी कोन आणि या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला क्यू कोन एकरूप आहे. कोन बी एकरूप कोन क्यू, याचाच अर्थ आपण म्हणू शकतो त्रिकोण ए बी सी हा समरूप आहे त्रिकोण पी क्यू आर सोबत. या ठिकाणी जर विचार केला तर कोणती कसोटी येईल? दोन बाजू म्हणजे बा, त्यांच्यामधला कोन को, पुन्हा बा, बा को बा कसोटी, बा को बा कसोटी. पहिल्या त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन, दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन, बाजू प्रमाणात आणि कोन जर एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण बा को बा कसोटीनुसार काय असतात? समरूप असतात. या ठिकाणी बा म्हणजे बाजू घ्या आणि को म्हणजे कोन घ्या. कसोटी नंबर 3, बा 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 कसोटी. बा म्हणजे बाजू. 3 बायचा अर्थ पहिल्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूशी प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण बा 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 कसोटीनुसार समरूप असतात. दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील दिलेल्या एकाच एक संगतीनुसार जेव्हा एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूशी एकाच प्रमाणात असतात, प्रमाणात असतात म्हणजे त्यांचे गुणोत्तर समान असते, तेव्हा ते दोन त्रिकोण बा 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 कसोटीनुसार समरूप असतात. याचा अर्थ असा, पहिल्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू जर दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूशी प्रमाणात असतात म्हणजे त्यांचं गुणोत्तर जर समान आलं तर समजायचं त्रिकोण ए बी सी आणि दुसरा त्रिकोण पी क्यू आर बा 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 कसोटीनुसार समरूप असतात. आकृतीत त्रिकोण ए बी सी व दुसरा त्रिकोण पी क्यू आर मध्ये ए बी भागिले पी क्यू, ए बी भागिले पी क्यू बरोबर आहे बी सी भागिले क्यू आर, बी सी भागिले क्यू आर बरोबर आहे ए सी भागिले पी आर, ए सी भागिले पी आर यांचं गुणोत्तर 1/2 येईल. कसं येईल पहा, ए बी भागिले पी क्यू, ए बीची किंमत 1 आहे, पी क्यूची किंमत 2 आहे, म्हणजे ए बी भागिले पी क्यूचं गुणोत्तर 1/2 आलं. त्याचबरोबर बी सी भागिले क्यू आर, बी सीची किंमत 2 आहे, क्यू आरची किंमत 4 आहे, बेग बे बे दोन्ही 4, यांचं पण गुणोत्तर 1/2 आलं बी सी भागिले क्यू आरचं. त्याचबरोबर ए सी भागिले पी आर, ए सीची किंमत 3 आहे, पी आरची किंमत किती? 6 आहे, 3 1 3, 3 2 6, हे पण गुणोत्तर 1/2 आलं. याचा अर्थ ए बी भागिले पी क्यू बरोबर बी सी भागिले क्यू आर बरोबर ए सी भागिले पी आर या सगळ्यांचं गुणोत्तर 1/2 समान आलं. म्हणजे पहिल्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूशी प्रमाणात आहेत
म्हणजे आपल्याला म्हणता येईल त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR बा 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 कसोटी बा 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 कसोटी बा 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 कसोटी. इथे एवढंच लक्षात द्यायचं, पहिल्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचं गुणोत्तर दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूच्या गुणोत्तरासोबत समान आलं, सारखं आलं, तर म्हणू शकतो हे दोन त्रिकोण बा 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 कसोटीनुसार समरूप आहेत. समरूप त्रिकोणाचे गुणधर्म. नंबर 1, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ABC परावर्तनता. प्रत्येक त्रिकोण हा स्वतःशी काय समरूप असतो, त्याला काय म्हणायचं, परावर्तनता. गुणधर्म नंबर 2, जर त्रिकोण ABC हा समरूप आहे DEF त्रिकोणासोबत, तर DEF हा त्रिकोण समरूप आहे ABC या त्रिकोणासोबत. सममितता. पहिला त्रिकोण जर दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल, दुसरा हा पहिल्याशी काय असतो, समरूप असतो, त्याला सममितता असे गुणधर्म असे म्हणतात. नंबर 3, जर त्रिकोण ABC हा समरूप आहे DEF आणि DEF हा समरूप आहे GHI, तर ABC हा समरूप आहे GHI. संक्रमकता. पहिला त्रिकोण जर दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल, दुसरा हा जर तिसऱ्याशी समरूप असेल, तर तिसरा हा पहिल्या त्रिकोणाशी काय असतो, समरूप असतो, यालाच संक्रमकता गुणधर्म असे म्हणतात. आता आपण सराव संच 1.3 मधील पहिलं एक्झाम्पल पाहणार आहोत. यामध्ये आकृतीत कोण ABC हा 75 अंशाचा दिलेला आहे, कोण EDC हा 75 अंशाचा दिला आहे, तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत हे सांगायचे आपल्याला. त्यांची समरूपता योग्य एकास एक संगतीनुसार लिहायची आपल्याला. तर या ठिकाणी पहा, सिद्धतेमध्ये असं म्हणणार आहे मी, सिद्धता. त्रिकोण ABC व दुसरा त्रिकोण EDC मध्ये पहा आकृतीमध्ये, त्रिकोण ABC आणि दुसरा त्रिकोण EDC या दोन त्रिकोणामध्ये कोण A हा एकरूप आहे, कोण B हा एकरूप आहे कोण D सोबत. मग मी म्हणू शकतो कोण B हा एकरूप आहे कोण D, कारण प्रत्येकी 75 अंश किंवा पक्षामध्ये दिलेला आहे. आणि ABC या त्रिकोणामध्ये आणि EDC या त्रिकोणामध्ये दोन्ही त्रिकोणाला C हा कोण काय सामायिक कोण आहे, म्हणून मी म्हणू शकतो कोण C हा एकरूप आहे कोण C सोबत. इथं म्हणणार आहे मी सामायिक कोण. आणि आता बघा, पहिल्या त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणासोबत एकरूप आहेत, म्हणजे त्रिकोण ABC हा समरूप आहे त्रिकोण EDC सोबत, कारण को कसोटी. को कसोटी काय आहे, जर पहिल्या त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणासोबत एकरूप असतील, तर ते दोन त्रिकोण समरूप आहेत कोणत्या कसोटीनुसार, को कसोटीनुसार. सराव संच 1.3 मधील दुसरं गणित. आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का, असतील तर कोणत्या कसोटीनुसार. पहा, त्रिकोण PQR आणि त्रिकोण LMN हे दोन त्रिकोण दिलेले आहेत. पहिला प्रश्न विचारला आपल्याला, हे दोन त्रिकोण एकरूप असतील का, असतील तर कोणत्या कसोटीनुसार असतील हे आपल्याला सिद्ध करायचे. बघा, या ठिकाणी पहिल्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूचं गुणोत्तर दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूच्या किमती दिलेल्या आहेत. मग आपण प्रत्येक बाजूचं गुणोत्तर काढू. तिन्ही बाजूचं जर गुणोत्तर सारखं आलं तर आपल्याकडे बाबा कसोटी आहे, त्यानुसार ते दोन त्रिकोण काय होतील, समरूप होतील. सिद्धता. त्रिकोण PQR व दुसरा त्रिकोण LMN मध्ये PQ भागिले LM. पहा आकृतीमध्ये PQ ची किंमत आपल्याला 6 दिलेली आहे, LM ची किंमत आपल्याकडे 3 दिलेली आहे, म्हणजेच आपल्याकडे 3 1 3 3 2 6 म्हणजे 2 भागिले 1 गुणोत्तर आलं.
पी क्यू भागिले एल एमचं. त्याचबरोबर क्यू आर भागिले एम एन. क्यू आरची किंमत आपल्याकडे 8 आहे, एल एम एनची किंमत 4 आहे. 4 1 4, 4 2 8, म्हणजे परत 2 भागिले 1 गुणोत्तर आलं. त्याचबरोबर तिसरं पी आर भागिले एल एन. पी आर भागिले एल एन. पी आरची किंमत आपल्याकडे 10 आहे, एल एमची किंमत आपल्याकडे किती 5 आहे. परत 5 1 5, 5 2 10, मग 2 भागिले 1 गुणोत्तर. पहिल्या बाजूंचं गुणोत्तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सगळ्यांचं गुणोत्तर समान आलं, याचा अर्थ या बाजू प्रमाणामध्ये आहेत. मग आपण म्हणू शकतो पी क्यू भागिले एल एम बरोबर आहे क्यू आर भागिले एम एन बरोबर आहे पी आर भागिले एल एन बरोबर आहे. त्यांचं गुणोत्तर 2 भागिले 1 आहे. सगळ्या बाजू प्रमाणामध्ये आल्या, मग आपण म्हणू शकतो त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण एल एम एन बा 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 कसोटी. कारण पहिल्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूशी प्रमाणात आहेत. प्रमाणात आहे म्हणजे त्यांचं गुणोत्तर समान आलं 2 भागिले 1, म्हणजे हे दोन त्रिकोण समरूप आहेत. कोणती कसोटी? बा 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 कसोटी. सराव संच 1.3 मधील तिसरं गणित. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे 2 खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडते, तर त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किती लांबीची असेल हे आपल्याला काढायचे. आकृतीमध्ये पहा, AC हा मोठा खांब आहे, त्याची लांबी 8 मीटर. PR हा लहान खांब आहे, त्याची लांबी 4 मीटर. लहान खांबाची सावली QR ही 6 मीटर दिलेली आपल्याला. त्याचबरोबर मोठ्या खांबाची लांबी इथं X गृहीत धरलेली आहे आणि आपल्याला मोठ्या खांबाची सावली आपल्याला काढायला सांगितलेली आहे. आकृतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर हा मोठा खांब सपाट जमिनीशी आहे, म्हणजे इथं 90 अंशाचा कोन करतो. लहान खांब सुद्धा जमिनीशी 90 अंशाचा कोन करतो आणि या दोन्हीमध्ये समरूपता हा गुणधर्म आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो सिद्धता उत्तर त्रिकोण PQR व दुसरा त्रिकोण समरूप त्रिकोण, कारण यांच्यामध्ये समरूपता हा गुणधर्म आहे. समरूप त्रिकोण ABC. तुम्हाला माहिती आहे समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणामध्ये असतात, म्हणून या ठिकाणी मी असं घेणार आहे पहा की PR भागिले पहिला आणि तिसरा बिंदू भागिले काय घ्यायचा AC बरोबर आहे QR भागिले BC. इथं कारण म्हणणार आहे मी समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात असतात. मग PR ची बाजू माहिती आहे तुम्हाला 4, AC ची लांबी माहिती आहे 8, QR ची लांबी आपल्याला माहिती आहे 6, तर BC ची लांबी काय घ्यायची X. हा भागिले X इकडे आल्यानंतर गुणिले झाला. X बरोबर आहे 6 गुणिले भागिले 8 इकडे आल्यानंतर गुणिले झाले. त्याचबरोबर गुणिले 4 इकडे आल्यानंतर भागिले झाले. 4 1 4, 4 2 8 बरोबर आहे 6 गुणिले 2, 6 2 12, म्हणजेच X बरोबर आहे 12. याचा अर्थ आपण म्हणू शकतो मोठ्या खांबाची सावली बरोबर आहे 12 मीटर. मोठ्या खांबाची लांबी बरोबर आहे मोठ्या खांबाची सावली बरोबर 12 मीटर. सराव संच 1.3 मधील चौथं गणित. त्रिकोण ABC मध्ये AP हा लंब BC वर आहे, AP हा लंब BC वर आहे, BQ हा लंब AC वर आहे, BQ हा लंब AC वर आहे.
बी दरम्यान पी दरम्यान सी, बी दरम्यान पी दरम्यान सी म्हणजे तिन्ही बिंदू एक रेषे आहेत. ए दरम्यान क्यू दरम्यान सी, ए दरम्यान क्यू दरम्यान सी हे तिन्ही बिंदू एक रेषे आहेत. तर त्रिकोण सीपीए हा समरूप दाखवायचा आहे सीक्यूबी सोबत. सीपीए हा त्रिकोण तुम्हाला सीक्यूबी या त्रिकोणासोबत समरूप दाखवायचा आहे. जर एपी बरोबर 7, एपीची लांबी 7 असेल, बीक्यूची लांबी 8 असेल, बीसीची लांबी 12 असेल, तर एसीची सुद्धा लांबी आपल्याला काढायची. सर्वप्रथम हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे. आकृतीमध्ये पहा सीपीए आणि सीक्यूबी हे दोन त्रिकोण आपल्याला जर समरूप दाखवायचे असतील, हा कोण एकरूप या कोणासोबत प्रत्येकी 90 अंश आहे आणि दोन्ही त्रिकोणाला सी हा कोण सामायिक कोण आहे. म्हणजे कोको कोसटनुसार ते दोन त्रिकोण समरूप दाखवा. समरूप दाखवल्यानंतर त्यांच्या बाजू प्रमाणात घ्यायच्या आणि त्यानुसार एसीची किंमत काढायची. सिद्धता. त्रिकोण सीपीए आणि त्रिकोण सीक्यूबी मध्ये पहा आकृतीमध्ये सीपीए आणि सीक्यूबी या ठिकाणी कोन सी हा एकरूप कोन सी सोबत आहे. सीपीए ला हा सी कोन आणि सीक्यूबी ला हा सी कोन सामायिक कोण आहे. सामायिक कोण. त्याचबरोबर कोन सीपीए हा एकरूप आहे कोन सीक्यूबी सोबत प्रत्येकी 90 अंश. पहा आकृतीमध्ये सीपीए हा 90 अंशाचा आहे आणि सीक्यूबी हा सुद्धा 90 अंश आहे, प्रत्येकी 90 अंश. पहिल्या त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणासोबत एकरूप आले म्हणजेच त्रिकोण सीपीए हा समरूप आहे त्रिकोण सीक्यूबी सोबत कोको कसोटी. आणि कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप झाल्यानंतर तुम्हाला माहित आहे समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात असतात, म्हणून मी या ठिकाणी घेणार एसी भागिले बीसी बरोबर आहे. एसी भागिले बीसी बरोबर आहे एपी भागिले बीक्यू. इथं कारण लिहिणार मी समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात असतात. आता एसीला एसी आपण जसाल तसा घेऊ. बीसीची लांबी पहा, बीसीची लांबी या ठिकाणी 12 दिलेली आहे बरोबर आहे. एपीची लांबी 7 भागिले बीक्यूची लांबी आपल्याला 8 दिलेली आहे. भागिले 12 इकडे गेल्यानंतर गुणिले झाले म्हणजेच या ठिकाणी पहा एसी बरोबर आहे 7 गुणिले 12 भागिले काय आला 8 आला. 4 त्रिकम 12 4 दोन्ही 8 म्हणजे या ठिकाणी पहा एसी बरोबर आहे 7 गुणिले 3 भागिले हा 2 म्हणजेच एसी बरोबर 7 त्रिक 21 भागिले 2. आता या ठिकाणी आपण काटाकाटी करू. बे 1 बे 22 एक उरला पॉईंट दिला भाग जात नाही म्हणजे 10 झाले. बे 5 10 एसी बरोबर आहे 10.5. अशा प्रकारे आपण एसीची किंमत काढली. बे 1 बे 22 एक उरला पॉईंट दिल्यानंतर त्याच्या बाजूला 0 लावले 10 झाले. बे 5 10 म्हणजे एसी बरोबर 10.5. सराव संच 1.3 मधील 5वं गणित. आकृतीत समलंब चौकोन PQRS मध्ये बाजू PQ समांतर बाजू SR, AR बरोबर 5 गुणिले AP, AS बरोबर 5 गुणिले AQ हे आपल्याला दिलेलं आहे. तर सिद्ध करा SR ची लांबी PQ च्या 5 पट दाखवायची. मग त्याकरता अगोदर आपल्याला SR आणि PQ ज्या दोन त्रिकोणाच्या बाजू आहेत ते दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवावे लागतील. SR ही बाजू RAS या त्रिकोणाची आहे आणि PQ ही बाजू PAQ या त्रिकोणाची आहे. तर हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवावे लागतील. तुम्ही जर विचार केला तर RAS हा त्रिकोण आणि PAQ हा त्रिकोण
हे दोन त्रिकोण जर समरूप दाखवायचे असतील तर कोणती कसोटी लागू होते ते पहा. पी क्यू ही समांतर एस आरला आहे आणि त्यांची छेदिका जर पी आर म्हणलो तर हा कोण एकरूप या कोणासोबत, हे एकमेकाचे कोणते कोण आहेत, व्युत्क्रम कोण. आणि दोघाला ही दोन्ही कोण एकमेकाचे विरुद्ध कोण आहेत. कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप दाखवा आणि त्यांच्या बाजू प्रमाणात घेऊन एस आर ची लांबी ही पी क्यूच्या 5 पट आपल्याला दाखवायची. तर त्याकरता अगोदर मी म्हणणार आहे सिद्धता ए आर बरोबर आहे 5 गुणिले ए पी. हे आपल्याला दिलेलं आहे कारण पक्षावरून. गुणिले ए पी इकडे आल्यानंतर भागिले झाला. ए आर बरोबर आहे ए पी, ए आर बरोबर आहे गुणिले ए पी इकडे आला भागिले झाला बरोबर आहे 5. ह्याच्या खाली काही नाही म्हणजे 1. याला विधान काय देऊ आपण, 1 देऊ. मग आता आपल्याला त्रिकोण आर ए एस आणि दुसरा त्रिकोण पी ए क्यू हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे. पहा आकृतीमध्ये पहा, रेख पी क्यू ही समांतर आहे रेख एस आर ला आणि त्यांची छेदिका पी आर आहे. पहा आकृतीमध्ये पी क्यू ही समांतर एस आर ला आणि त्यांची छेदिका पी आर आहे. पी क्यू ही समांतर एस आर ला आणि त्यांची छेदिका पी आर आहे. म्हणजे हे दोन्ही कोण एकरूप दाखवू. कोण ए आर एस हा एकरूप आहे. कोण ए पी क्यू हे एकमेकाचे कोणते कोण आहेत, व्युत्क्रम कोण. ए आर एस हा कोण आणि ए पी क्यू हा कोण हे एकमेकाचे व्युत्क्रम कोण आहेत. त्याचबरोबर कोण आर ए एस हा एकरूप आहे कोण पी ए क्यू सोबत. पी ए क्यू हे एकमेकाचे कोणते कोण आहेत, विरुद्ध कोण. पहिल्या त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणासोबत एकरूप आहेत. म्हणजेच त्रिकोण आर ए एस हा समरूप आहे त्रिकोण पी ए क्यू सोबत कारण कोको कसोटी. कोको कसोटीनुसार दोन त्रिकोण काय झाले, समरूप झाले. मग समरूप झाल्यानंतर समरूप त्रिकोणाच्या बाजू काय असतात, प्रमाणात असतात. मग मी या ठिकाणी असं म्हणणार आहे एस आर भागिले पी क्यू. बघा एस आर म्हणजे तिसरा आणि पहिला बिंदू, हा तिसरा आणि पहिला बिंदू पी क्यू घेतला बरोबर आहे. नंतर आपण घेणार आहेत ए आर पहिला आणि दुसरा बिंदू भागिले पी ए किंवा ए पी. हे तुम्ही म्हणू शकतो समरूप त्रिकोणाच्या बाजू काय असतात, प्रमाणात असतात. एस आर ला एस आरच राहू देऊ, पी क्यू ला पी क्यूच राहू देऊ बरोबर आहे. ए आर भागिले ए पी ह्याची किंमत समीकरण 1 वरून घेऊ. किती, 5/1. ए आर भागिले ए पी 5/1 कशाहून, तर समीकरण 1 वरून. भागिले पी क्यू तिकडे गेल्यानंतर गुणिले झाला म्हणजेच एस आर बरोबर 5 गुणिले पी क्यू. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं. सराव संच 1.3 मधील 6वे गणित. समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू DC, कर्ण AC आणि कर्ण BD एकमेकांना O बिंदू मध्ये छेदतात. AB ची लांबी 20 दिलेली आहे आपल्याला, DC ची लांबी 6, OB ची लांबी दिलेली 15. तर आपल्याला OD ची लांबी काढायला सांगितली. त्याकरता तुम्हाला AOB आणि दुसरा त्रिकोण COD हे दोन त्रिकोण समरूप दाखवावे लागतील. समरूप दाखवण्याकरता तसंच AB ही समांतर DC ला आहे म्हणजे हे दोन्ही कोण एकमेकांशी एकरूप होतात, एकमेकाचे व्युत्क्रम कोण. आणि नंतर हे एकमेकाचे विरुद्ध कोण. कोको कसोटीनुसार ते दोन त्रिकोण समरूप दाखवू आणि समरूप दाखविल्यानंतर OD ची किंमत आपण काढू. या ठिकाणी पहा आकृतीत त्रिकोण AOB आणि त्रिकोण
COD मध्ये मी या ठिकाणी असं म्हणणार आहे, रेख AB समांतर रेख DC त्यांची छेदिका AC आहे. त्यांची छेदिका AC आहे. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणणार आहे, कोन या ठिकाणी पहा, AOB या त्रिकोणाचा OAB हा कोन, OAB हा कोन एकरूप आहे OCD या कोणासोबत, OCD या कोणासोबत. हे एकमेकाचे कोणते कोण आहेत? व्युत्क्रम कोन. त्याचबरोबर कोण AOB, AOB हा कोन एकरूप आहे COD या कोणासोबत. हे एकमेकाचे कोणते कोण आहेत? विरुद्ध कोन. कोन AOB एकरूप कोन COD एकमेकाचे विरुद्ध कोन. म्हणजेच याचा अर्थ त्रिकोण AOB समरूप आहे त्रिकोण COD सोबत. पहिल्या त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणासोबत एकरूप आहेत. म्हणजे हे दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार काय समरूप आहेत, कोको कसोटी. आणि तुम्हाला माहिती आहे समरूप त्रिकोणाच्या बाजू काय असतात? प्रमाणात असतात. म्हणून या ठिकाणी मी असं घेणार आहे, AB भागिले CD बरोबर आहे OB भागिले OD. पहा, AB पहिला आणि तिसरा बिंदू, CD पहिला आणि तिसरा बिंदू बरोबर, OB दुसरा आणि तिसरा, OD दुसरा आणि तिसरा. इथं म्हणणार मी समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात असतात. मग या ठिकाणी AB ला AB ची किंमत आपल्याला माहित आहे. AB बरोबर 20 घेऊ. CD ची किंमत आपल्याकडे म्हणजे DC ची 6 बरोबर आहे. OB ची किंमत 15 भागिले OD ची किंमत आपल्याला काढायची. AB 20, CD 6, OB 15, OD आपल्याला काढायची. भागिले OD इकडे आल्यानंतर गुणिले झाला. म्हणजे या ठिकाणी मी असं घेणार आहे, OD बरोबर हा 15 गुणिले भागिले 7 तिकडल्या साईडला गेल्यानंतर गुणिले झाले, पूर्ण भागिले गुणिले 20 इकडे आल्यानंतर काय झाले? भागिले झाले. म्हणजेच आपल्याकडे या ठिकाणी असं येईल बे 1 बेत्रिक 6 म्हणजेच OD बरोबर आहे 15 गुणिले 3 भागिले 10, 15 त्रिक 45 भागिले 10. एक वर 1 0 आहे, मग वर पॉईंट एका अंतर देऊ आपण. म्हणजे OD बरोबर 4.5, खाली काय राहतो? 1 राहतो. जेव्हा 1 वर 1 0 असतो त्यावेळेस पॉईंट व अंशामध्ये एका स्थळांतर द्या आणि 1चा 0 काढून टाका. याचाच अर्थ OD बरोबर आहे 4.5. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं? सराव संच 1.3 मधील 7वं गणित. चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. बाजू BC वर बिंदू E हा एक बिंदू आहे. रेषा DE किरण AB ला T मध्ये छेदते. रेषा DE किरण AB ला बिंदू T मध्ये काय करते? छेदते. तर सिद्ध करा DE गुणिले BE बरोबर आहे CE गुणिले D. हे आपल्याला सिद्ध करायचे. DE आणि BE ज्या त्रिकोणाच्या बाजू आहेत ते दोन त्रिकोण आपल्याला समोर दाखवावे लागतील. म्हणजे त्रिकोण DEC आणि दुसरा त्रिकोण TEB हे दोन त्रिकोण आपल्याला समोर दाखवावे लागतील. हे समरूप कसे होतील? AB ही समांतर DC ला, याचाच अर्थ AB ही समांतर म्हणजे AT ही समांतर DC ला येईल आणि त्यांची छेदिका TD घेऊ. हा कोण एकरूप या कोणासोबत हे एकमेकाचे व्युत्क्रम कोण आहेत आणि नंतर हे एकमेकाचे विरुद्ध कोण आहेत. कोको कसोटीनुसार ते दोन त्रिकोण समरूप दाखवू आणि त्यानुसार हे सिद्ध करू. सिद्धता. त्रिकोण
DEC आणि त्रिकोण TEB मध्ये रेख AB समांतर रेख DC, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू समांतर असतात. AB ही समांतर DC ला आली, म्हणजेच AT ही समांतर DC ला घेऊ. रेख AT समांतर रेख DC आणि त्यांची छेदिका TD आहे आणि त्यांची छेदिका TD आहे. म्हणजेच या ठिकाणी म्हणणार मी कोन EDC हा एकरूप आहे पहा ETB सोबत. ETB पहा आकृतीमध्ये कोन EDC हा कोन एकरूप आहे कोन ETB या कोनासोबत, हे एकमेकाचे विक्रम कोन आहेत. त्याचबरोबर कोन DEC हा एकरूप आहे कोन TEB सोबत एकमेकाचे विरुद्ध कोन आहेत. पहिल्या त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोनासोबत एकरूप आहेत, म्हणजेच त्रिकोण DEC हा समरूप आहे त्रिकोण DEB सोबत, कारण कोको कसोटी. आणि कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप झाल्यानंतर आपण म्हणू शकतो समरूप त्रिकोणाच्या बाजू काय असतात, प्रमाणात असतात. म्हणून मी या ठिकाणी घेणार आहे DE पहिला आणि दुसरा बिंदू भागिले TE पहिला आणि दुसरा बिंदू बरोबर आहे. त्याचबरोबर पहा CE भागिले BE. इथं म्हणणार मी समरूप त्रिकोणाच्या बाजू. समरूप त्रिकोणाच्या बाजू काय असतात, प्रमाणात असतात. याचा अर्थ मग या ठिकाणी D ला D जसा तसा घेणार आहे मी DE भागिले B इकडे आल्यानंतर गुणिले झाला BE बरोबर आहे. भागिले T तिकडल्या साईडला गेल्यानंतर गुणिले झाला C ला C जसा तसा घ्या. हा भागिले T इकडे आल्यानंतर काय आला गुणिले झाला. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, सिद्ध करायचं. सराव संच 1.3 मधील 8वं गणित. आकृतीत रेख AC व रेख BD परस्परांना P बिंदू मध्ये छेदतात आणि AP भागिले CP बरोबर BP भागिले DP दिलेला आहे, तर सिद्ध करा त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CDP. आकृतीमध्ये पहा रेख AC आणि रेख BD परस्परांना P बिंदू मध्ये छेदतात आणि आपल्याला दिले AP भागिले CP बरोबर आहे BP भागिले PD हे दिलेलं आहे. त्यानुसार त्रिकोण ABP आणि दुसरा त्रिकोण CDP हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे. हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे असतील तर आपल्याला बाजूंची जोडी प्रमाणात दिलेल्या आहेत आणि या बाजूंनी समाविष्ट केलेला हा कोन याच्यासोबत एकरूप दाखवू, म्हणजे बा कसोटीनुसार ते दोन त्रिकोण काय होतील, समरूप होतील. सिद्धता. त्रिकोण ABP आणि त्रिकोण CDP मध्ये AP भागिले CP बरोबर आहे BP भागिले DP दिले आपल्याला पक्षावरून. गणितामध्ये दिलेले AP भागिले CP बरोबर BP भागिले DP पक्षावरून. कोण पहा आकृतीमध्ये कोण APB हा एकरूप आहे, APB हा कोण एकरूप आहे CPD या कोणासोबत, हे एकमेकाचे कोणते कोण आहेत, विरुद्ध कोण. मग पहिल्या त्रिकोणाच्या दोन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजूशी प्रमाणात आहेत आणि या बाजूंनी समाविष्ट केलेला हा कोन
या बाजूंनी समावेश केलेल्या या कोनासोबत एकरूप आहेत, म्हणजे हे दोन त्रिकोण, त्रिकोण एबीपी, समरूप त्रिकोण सीडीपी, बा को बा कसोटी. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, सिद्ध करायचं. सराव संच 1.3 मधील 9 नंबरचं गणित. आकृतीत त्रिकोण एबीसी मध्ये बाजू बीसी वर डी बिंदू असा आहे की कोण बीएसी हा एकरूप कोण एडीसी मध्ये. एडीसी पहा, त्रिकोण एबीसी मध्ये बाजू बीसी वर डी बिंदू असा आहे की कोण बीएसी हा एकरूप कोण एडीसी या कोणासोबत आहे. तर सिद्ध करा सी ए चा वर्ग बरोबर आहे सी बी गुणिले सी डी, सी ए चा वर्ग बरोबर आहे सी बी गुणिले सी डी, हे आपल्याला सिद्ध करायचे. हे जर सिद्ध करायचं असेल तर आपल्याला दोन त्रिकोण बी ए सी आणि ए डी सी हे दोन त्रिकोण काय करावं लागतील, समरूप दाखवावं लागतील. बी ए सी आणि ए डी सी. आणि त्रिकोण समरूप दाखवायचे असतील तर मग आपल्याला कसोटी माहीत पाहिजे कोणती लागू होते ते. तर या ठिकाणी आपल्याला कोण एकरूप दिला आहे, कोण बी ए सी हा एकरूप कोण ए डी सी सोबत दिलेला आहे एक, आणि दोन्ही त्रिकोणाला सी हा कोण सामायिक आहे. मग कोको कसोटीनुसार ते दोन त्रिकोण समरूप दाखवू आणि त्यानुसार हे सिद्ध करू. सिद्धता. त्रिकोण बी ए सी आणि त्रिकोण ए डी सी मध्ये कोण बी ए सी हा एकरूप कोण ए डी सी. बघा आकृतीमध्ये त्रिकोण बी ए सी आणि त्रिकोण ए डी सी मध्ये कोण बी ए सी हा एकरूप कोण ए डी सी मध्ये, हे ए डी सी हे दिलेलं आहे आपल्याला कशाहून, पक्ष आकृतीत दिलेला आहे. त्यानंतर कोण सी हा एकरूप आहे कोण सी सोबत. दोन्ही त्रिकोणाला सी हा कोण सामायिक आहे कारण बी ए सी या कोणाचा सी कोण आणि ए डी सी या कोणाचा सी कोण हा कसा आहे, सामायिक आहे. म्हणून मी इथं म्हणणार आहे मी सामायिक कोण. पहिल्या त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणासोबत एकरूप आहेत, म्हणजेच त्रिकोण बी ए सी हा समरूप आहे त्रिकोण ए डी सी सोबत कोको कसोटी. आणि कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे समरूप त्रिकोणाच्या बाजू काय असतात, प्रमाणात असतात. म्हणून या ठिकाणी मी घेणार आहे सी ए भागिले सी डी बरोबर आहे. त्यानंतर सी ए भागिले सी बी पहिला आणि तिसरा बिंदू, तिसरा आणि पहिला बिंदू सी ए. पहा सी ए दुसरा आणि तिसरा आणि दुसरा बिंदू हा सी डी घेतला बरोबर आहे. सी बी पहिला तिसरा आणि पहिला बिंदू सी ए. समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात असतात, म्हणजे त्या ठिकाणी भागिले सी ए इकडे आल्यानंतर गुणिले झाला सी ए गुणिले सी ए बरोबर आहे. हा सी बीला सी बी जसा तसा घेऊ आपण, गुणिले भागिले सी डी इकडे आल्यानंतर गुणिले सी डी झाला. सी ए गुणिले सी ए म्हणजे सी एचा वर्ग बरोबर सी बी गुणिले सी डी. हेच आपल्याला काय करायचं होतं, सिद्ध करायचं. विद्यार्थी मित्रांनो, दिनेश कके मॅथ अकादमी हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आज या व्हिडिओपासून आपण एक नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे. तुम्ही प्रत्येक व्हिडिओ पहा, व्हिडिओ पाहिल्यानंतर ते प्रत्येक एक्झाम्पल सोडवा आणि सोडवलेले उदाहरणे जे आहेत ती माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा. व्हॉट्सअप नंबर आहे 9421 460 399 किंवा 88 30 45 12 15. पहिला नंबर आहे 9421 460 399, दुसरा 88 30 45 12 15. व्हॉट्सअप नंबरवर जर तुम्ही सोडवलेले उदाहरण पाठवले तर लगेच तुम्हाला ते चेक करून मिळतील.